नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत मनाचा खेळ. मंडळी, देह धारण करताना मनुष्य त्याच्या कर्मसंचितापैकी काही भाग भोगण्यासाठी घेऊन येतो. हे भोग या कर्मांना प्रारब्ध असंही म्हणतात. हे प्रारब्ध कर्म भोगताना सुख आणि दुःख असे दोन्ही भाग मनुष्याच्या वाट्याला येतात. म्हणजेच इथे लक्षात घेण्यासारखा भाग असा की सुख आणि दुःख या दोन्हीला आपल्याकडे भोग असाच शब्दप्रयोग केला जातो, नाही का? म्हणजे सुख आणि दुःख या दोन्हीच्या शरीरावर होणाऱ्या प्रतिक्रिया सारख्याच असतात. सुखदुःखाच्या एकसारख्या असणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये भेद करण्याची भूमिका मानवी मनाकडे असते. मंडळी, सुखाच्या क्रिया होत असताना मन सांगत असतं की मला आनंद झाला आहे, आणि दुःखाच्या वेळेला मन म्हणतं मला दुःख झालं आहे. प्रारब्ध कर्मामुळे होणारं दुःख सतत टाळण्याची आणि सुखाची मागणी सतत करण्याची प्रेरणा देखील मनच करत असतं. सुखदुःखाच्या जाणीवा निर्माण करण्यामध्ये मनाची महत्त्वाची भूमिका यासाठी समर्थ रामदास स्वामींनी एका वाक्यात विशद केली आहे. न होता मना सारिखे दुःख मोठे. मंडळी, ही जी भावना आहे ना, ती निर्माण होते मनासारखं घडलं नाही की. त्याला आपण दुःख, आणि मनासारखं झाल्यानंतर जी भावना असते त्याला आपण सुख असं म्हणतो. हा मनाचा खेळ अव्याहतपणे जीवनभर सुरू असतो. सुखदुःखरूपी कर्मगतीला या जात्याची उपमा देता येईल. म्हणजे असं बघा मंडळी, धान्य दळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक जात्याला 2 पेढी असतात. खालचं पेढ स्थिर असतं आणि वरचं खुंटीच्या साह्याने फिरत असतं. वरून धान्य टाकलं की दोन्ही पेढ्यांच्या मध्ये ते भरडलं जाऊन खाली पीठ पडतं. ही प्रक्रिया आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मंडळी, अध्यात्मात ही जात्याची उपमा वापरायची झाली तर मानवी जीवनात जात्यातील खुंटी ही शक्तीची असते. या खुंटीवर प्रारब्ध कर्माची शक्ती काम करत असते. जे प्रारब्ध आपण आपल्या कर्म भोगण्याला आवश्यक असते ते सतत सुखदुःखाच्या स्वरूपात आपल्या जीवनातल्या जात्यात टाकलं जातं. हे प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी मनुष्य जी कृती करतो ना, जे विचार निर्माण होतात ते वरच्या पेडासारखे जीवनाच्या जात्याला सतत गतिमान ठेवतात. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत भोगल्या गेलेल्या कर्माचं चूर्ण किंवा पीठ सतत खाली पडत राहतं. जात्यामधल्या खालचं पेड हे स्थिर असतं. त्यामुळे धान्य दळण्याची कृती योग्य रीतीने पार पडते. पण दुर्दैवाने जीवनाच्या जात्यात मनरूपी असलेलं खालचं पेड पक्क नसतं, स्थिर नसतं. सुखदुःखाच्या प्रत्येक धक्क्याबरोबर, हिंदोळ्याबरोबर हे मनरूपी पेड अस्थिर होत राहतं. थोडासा दुःखाचा जरी हल्ला झाला, संकट आलं की मनुष्याची अगदी घाबरगुंडी उडायला सुरुवात होते. जात्याचं मनरूपी पेड स्थिर न राहिल्याने आलेल्या धान्यरूपी प्रारब्धाचंही चूर्ण योग्य रीतीने होत नाही. कारण मनाच्या हस्तक्षेपामुळे अशा प्रत्येक कर्मातील लिप्तता वाढून त्यायोगे भविष्यकाळात घडणाऱ्या परिणामांचं कारण निर्माण होऊ लागतात. या विश्वामध्ये कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. मनाच्या देहाबरोबर असलेल्या भविष्यकालीन परिणामांची कारणं मनुष्यच निर्माण करीत असतो. पूर्वी कधीतरी या जन्मात किंवा त्या आधीच्या अनेक जन्मात आपणच निर्माण केलेल्या कारणांचे परिणाम आपण या मनुष्य जन्मात भोगत असतो. आणि क्रिया प्रक्रियेचा नियम लक्षात घेतला जात नाही तोपर्यंत सुखदुःखातली लिप्तता कमी होणं शक्य नाही. म्हणूनच कर्म नियमांचं हे ज्ञान ज्यावेळी पटेल, रुजेल आणि त्याप्रमाणे आपल्या वर्तनात सुधारणा होईल
त्या दिवसापासून मंडळी कर्माची लिप्तता मनुष्याला बाधणार नाही. आणि यासाठीच जीवनातल्या कर्माच्या जात्याचं खालचं पेड म्हणजेच मन बळकट करून स्थिर करणं आवश्यक आहे. मन बळकट करण्यासाठी त्याला ईश्वराच्या चरणांची, सद्गुरूंच्या चरणाची स्थिर ठेवलं पाहिजे. हे खालचं पेड स्थिर ठेवण्याचं सगळ्यात चांगलं माध्यम म्हणजे आपल्या संस्कृतीने सांगितलेला ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग. यापैकी आपल्याला जो मार्ग आवडेल, भावेल त्या मार्गाची साधना करणं हेच योग्य आहे. कुठल्याही साधनेमध्ये आपण स्थिर राहिलो तर वरचं पेड कितीही फिरू देत, प्रारब्ध कर्माची शक्ती त्याला कितीही गती देऊ देत, आपलं भविष्यकालीन कल्याण निश्चितपणे साध्य होत असतं. आणि म्हणूनच या जात्यामध्ये आपल्या सुखदुःखांची होणारी चूर्णाची जी प्रक्रिया आहे ती निश्चितच योग्य पद्धतीने होईल. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, आपल्या मनाला समजवून या भगवंतांच्या, सद्गुरूंच्या चरणी जर ठेवलं तर निश्चितच या जात्यामध्ये भरडलं जाणारं पीठ हे अतिशय रसाळ, छान आणि सुयोग्य असेल मंडळी, नाही का? धन्यवाद.